अगं काय करू राहिली सोनूची मम्मी? भांडी घासू राहिली का? नाही नाही, मग सकाळची भांडी बुरशी होते ना, तर त्याला साबण लावून आंघोळी घालून राहिले. काय झालं तुला? तू काहून असं उलट बोलू राहिली मला? हा, कशाचा राग आला? अगं सोनूची मम्मी, 4 दिवसाची जिंदगी राहती, कशाला राग न आबोला धराचा? 4 दिवसाची? हा, अहो मी तर 30 वर्षाची झाली ना, मी कामर झाले काय मग? झाली वाटतं अमर. नमस्कार मॅडम, आमची संस्था आहे. ज्या खेडेगावात अजून विकास झालेला नाही, गोरगरीब लोक राहतात, तिथं आम्ही विहीर पाडून देतो आणि त्या लोकांना पाण्याची मदत करतो. तुमच्याकडनं थोडी मदत झाली असती तर बरं झालं असतं. बर बर थांबा, आले मी. हे घ्या, तुमच्या विहिरीसाठी माझ्याकडे 1 कळशी पाण्याची मदत. आणि पाण्याची गरज लागली तर सांगा, काय मी देते. अहो राहून दे. ओ अहो पाणी तर घेऊन जावा. ओ वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवत आहे? हाय, हॅलो, मैं काजल और तुम? मैं लिपस्टिक. जी आपसे एक बात पूछे, सच सच बताइएगा ना. हाँ पूछो. आपका दिल तो समुद्र जितना बड़ा है, अच्छा. हाँ समुद्र जितना बड़ा तो है. तो उसमें छोटी मोटी मछली तो रहती ही होगी. अरे कहना क्या चाहते हो? अब जब तुम्हारे जैसा घड़ियाल उसमें पूरा मुंह फैलाए घूमता रहेगा तो तुमको लगता है उसमें छोटी मोटी मछली जिंदा रहेगी? तुम खा नहीं जाओगी उस सबको? अगं डबा झाला काय? अशा किती मस्तानी आल्या आणि गेल्या, पण लक्षात ठेवा, घरची काशी ती काशीच. तिने डब्बा दिला नाही तर बाजीराव उपाशीच.